अकोला शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सुरक्षेचा स्तर उंचावण्यासाठी शहरात तातडीने 500 नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी आग्रही मागणी माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांनी केली आहे। या संदर्भातील एक सविस्तर निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्री गजेंद्र मालठाणे यांना दिले। शहराची सद्यस्थिती आणि इतर प्रमुख शहरांची तुलना लक्षात घेता अकोल्यातील कॅमेऱ्यांची संख्या अत्यंत पुरेशी नसल्याचे या निवेदनातून समोर आले आहे। माहिती अधिकारातून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार अकोला शहराचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 50 चौरस मैल आहे। मात्र संपूर्ण शहरात सार्वजनिक ठिकाणी फक्त 197 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत। म्हणजे सरासरी काढल्यास प्रति चौरस मैलात केवळ 4 कॅमेरे येतात, जे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचे आहे। इतर शहरांच्या तुलनेत अकोला कुठे आहे अशी विचारणा आता होत आहे। SBI ने केलेल्या एका ताज्या अभ्यासानुसार ज्या शहरांमध्ये सीसीटीव्हीचे जाळे घट्ट आहे तिथे गुन्हेगारीचे प्रमाण खूप कमी आहे आणि गुन्हेगार पकडण्याचे प्रमाण जास्त आहे। नुकतीच माहितीच्या अधिकारामध्ये माहिती पोलीस डिपार्टमेंटकडून मिळाल्यावर आम्हाला कळलं की अकोला शहरामध्ये 197 CCTV कॅमेरे आहेत। याचा अर्थ जे 50 स्क्वेअर मैल अकोला शहर आहे त्यानुसार फक्त 4 CCTV एका स्क्वेअर मैलमध्ये चौरस मैलमध्ये आहेत। एक अभ्यास असा SBIचा असं सांगतो की ज्या शहरामध्ये CCTVची संख्या जास्त आहे तिथे पहिली गोष्ट गुन्हा कमी होतो, दुसरी गोष्ट गुन्हा जर का झालाच तर जो गुन्हेगार आहे ते पकडलं जातं। एक माहिती सांगायची तर असं आहे की मुंबईमध्ये एका चौरस मैल येथे 145 CCTV कॅमेरे आहेत, इंदोरमध्ये 133 CCTV आहे, कोलकातामध्ये 56 आहे, बेंगळुरूमध्ये 16 CCTV कॅमेरे चौरस मैलमध्ये आहे आणि अकोला शहरामध्ये एका चौरस मैलमध्ये फक्त 4 CCTV कॅमेरे आहेत। म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे की त्यांनी जे जिल्हा नियोजन समिती असतं या निधीमधून CCTV जवळपास 500 नवीन CCTV कॅमेरे अकोला शहरामध्ये लावावं, जेणेकरून इथे गुन्हेगारी कमी होईल आणि अकोला शहर जे संवेदनशील म्हणून बदनाम आहे तो डाग आमचा अकोला शहराचा पुसला जाईल। निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्याने मान्य केले। तसेच शहराच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर करण्याचे सकारात्मक आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले। निवेदन देताना उपस्थित मान्यवर यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर यांच्यासह सरदार सर, मनीष मिश्रा, माजी सरपंच राजेश मते, काँग्रेस पूर्व ब्लॉक अध्यक्ष विनोद नालट, सुनील चंदन बटवे, रेमान बाबू, दत्ता आमले आणि महादेव मेहंगे प्रामुख्याने उपस्थित होते।